नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निशामक दल भरती 2023 तर पहा नागपूर या ठिकाणी मित्रांनो अग्निशामक दल भरती निघाली आहे फक्त 10वी पासवर. तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर 350 जागांसाठी मित्रांनो ही भरती निघाली अग्निशामक दलची. तर शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि फॉर्म भरण्याच्या या अग्निशामक दल भरतीचे जे फॉर्म आहे हे 6 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 27 डिसेंबर 2023 आहे. तर चांगली भरती निघालेली आहे मित्रांनो. आणि या भरतीमध्ये सर्वात आधी तुमचं ग्राउंड असणार आहे, त्यानंतर तुमची लेखी परीक्षा असणार आहे. आणि काही मित्रांनो असे सुद्धा पद आहे यामध्ये की त्यामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नाही, ते पद सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, त्याचबरोबर त्याची पात्रता सुद्धा सांगणार आहे. तर यामध्ये 5 विविध वेगवेगळ्या प्रकारचे पद आहे. यामध्ये कोणकोणत्या पदामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा सुद्धा नाही. आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला नागपूर या ठिकाणीच मित्रांनो ड्युटी मिळणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण नागपूर आहे. आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार या ठिकाणी 19,900 ते 63,200 एवढा मिळणार आहे. तर चांगली भरती निघाली अग्निशामक दल भरती. यामध्ये कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे, त्याचबरोबर या अग्निशामक दल भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा या अग्निशामक दल भरतीमध्ये मित्रांनो पात्रता तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर तुम्हाला सांगतो कोणत्या पदामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे. तर तुम्ही हे पद बघू शकता या ठिकाणी चालक, यंत्रचालकचं. तर यामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नाही, ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या भरतीबद्दल संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. तर यामध्ये कोणत्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे. माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, म्हणजे 10वी पास पाहिजे. त्याचबरोबर जड वाहन चालक म्हणून 3 वर्ष काम केलेला अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक. आणि मराठीचे नाव म्हणजे वाचता लिहिता आले पाहिजे. राज्य अग्निशामक पाचोबा, राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य. तर या पदामध्ये मित्रांनो लेखी परीक्षाने एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पाचवं जे पद आहे ते आहे मित्रांनो अग्निशामक विमोचक. तुम्हाला 10वी पासवर यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर यामध्ये कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे, तर पहा यामध्ये तुम्ही 10वी पास पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याजवळ मित्रांनो राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असले पाहिजे तुम्ही, तेव्हाच तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये बघू शकता तुम्ही उंची वगैरे. तर यामध्ये उंची पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर. छाती 81 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून तुमचे 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. वजन 50 किलो पाहिजे. त्याचबरोबर वयोमर्यादा 18 ते 32 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि या भरतीमध्ये फीचा जर विचार केला आपण तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी यामध्ये 900 रुपये फी एवढी ठेवण्यात आलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो हे सर्व जाहिरात आहे. तर यामध्ये वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. तर एवढी या भरतीमध्ये पात्रता लागते. तर यामध्ये सर्वात आधी ग्राउंड आहे. तर ग्राउंडला मित्रांनो कोणकोणते इव्हेंट आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर अग्निशामक विमोचकमध्ये पहा तुम्हाला 5 इव्हेंट आहे मित्रांनो यामध्ये. तर यामध्ये आहे पहा पहिला जो इव्हेंट आहे तो आहे 15 फूट दौड चढणे, याला 15 गुण आहे. आणि दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो 100 मीटर अंतर 50 किलोग्राम मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन धावणे, म्हणजे 50 किलोचं वजन घेऊन तुम्हाला धावावं लागणार आहे 100 मीटर, त्यासाठी 15 गुण. शिडी चढणे उतरणे याच्यासाठी 15 गुण. आणि उंची अधिक असल्यास तुमची जर उंची जास्त असली आणखीन तुम्हाला 5 गुण प्लस मिळणार आहे. आणि पाचोबा तुम्हाला पोहता आलं पाहिजे, त्याला 20 गुण आहे. तर एकूण 70 मार्काचं तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे. आणि टोटल 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे. 170 पैकी मित्रांनो मेरिट लागणार आहे. SC ST OBC EWS NT VG ओपन SBC या कॅटेगरीचं. तर 170 पैकी मित्रांनो मेरिट लागणार आहे. लेखी प्लस ग्राउंडचं यामध्ये मेरिट लागणार आहे. तर यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय ते तुम्हाला दाखवून देतो. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पूर्ण जाहिरात आहे. या ठिकाणी पहा एकूण 100 70 प्लस 30 गुणांच्या प्राप्त एकूण गुणानुसार. त्याचबरोबर लेखी परीक्षा 100 गुण, शारीरिक पात्रता व शारीरिक चाचणी 70 गुण. यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकूण 170 गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांनी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. तर 170 पैकी मित्रांनो तुमचं यामध्ये मेरिट लागणार आहे. त्यानंतर पहा
तुमचं यामध्ये लेखी परीक्षेचा जर आपण अभ्यासक्रम बघितला तर यामध्ये पहा, सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी यासाठी अभ्यासक्रम आहे. मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 15 प्रश्न इंग्रजीचे आणि बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15, तांत्रिकचे 40. त्यानंतर उप अग्निशामक अधिकारीचा जो अभ्यासक्रम आहे तो आहे मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामर 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि तांत्रिक 40 प्रश्न. टोटल 100ची लेखी परीक्षा असणार आहे. ठीक आहे, मराठी व इंग्रजीत तुम्हाला पेपर देता येणार आहे. त्याचबरोबर फिटर कम ड्रायव्हरचं बघू शकता. मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामर 15, बौद्धिक चाचणी 15 आणि सामान्य ज्ञान 15 आणि तांत्रिक 40. त्याचबरोबर अग्निशामक विमोचकचं जर आपण बघितलं तर यामध्ये मराठी व्याकरणच्या परीक्षेला 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आणि तांत्रिकचे 40 प्रश्न. तर टोटल या ठिकाणी 60 प्रश्न तुमच्या परीक्षेला विचारले जाणार आहे. तर उपरोक्त प्रत्येक संवर्गाकरिता वेगवेगळ्या स्वतंत्र परीक्षा घेण्यात येतील. तसेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी कागदपत्रसुद्धा मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायला कोणकोणते लागणार आहे म्हणून आपल्याला. ठीक आहे, तर हे सर्व जाहिरात अग्निशामक दल भरतीची. तर चांगली भरती मित्रांनो निघालेली आहे. तर या भरतीचे फॉर्म चालू आहे. तर 27 डिसेंबर 2023 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर ज्यांनासुद्धा भरायचं असेल तर भरून टाकता. ठीक आहे, तर चांगली भरती चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.